नमस्कार मित्रांनो. तुम्हाला टॉयलेटमध्ये अर्धा तास बसावं लागतं का? तरीही पोट पूर्ण साफ होत नाही का? पोटात सतत गॅस, फुगणं, जडपणा जाणवतो का? आणि कितीही खाल्लं तरी अन्न अंगी लागत नाही असं वाटतं का? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा उपाय आहे खूपच सोपा, स्वस्थ आणि प्रभावी. आजकाल बदललेली जीवनशैली, वेळेवर न खाणं, जास्त तेलकट व फास्ट फूड, पाणी कमी पिणं, यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस ही समस्या जवळपास प्रत्येक घरात आहे. गोळ्या घेतल्या की लगेच पोट साफ होतं, पण त्या गोळ्यांमुळे आतड्यांची नैसर्गिक शक्ती हळूहळू कमी होते. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे निसर्गावर आधारित घरगुती आणि सुरक्षित उपाय. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक साधी वनस्पती, खाऊचे पान किंवा नागवेलीचे पान. ही पाने सहज मिळतात, कुंडीतही लावता येतात. आयुर्वेदात पचनासाठी खूप गुणकारी मानली जातात. उपाय करण्यापूर्वी पाने कशी तयार करायची ते पाहूया. 1 ते 2 खाऊची पाने घ्या. स्वच्छ पाण्याने नीट धुवा. धूळ, माती, कीटक पूर्ण निघाले पाहिजेत. नंतर पानाचा देठ काढून टाका. आता उपाय सुरू करूया. उपाय 1, सामान्य त्रासासाठी सकाळचा उपाय. हा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांना अधूनमधून पोट साफ होत नाही, गॅस किंवा जडपणा जाणवतो. तर सकाळी उठल्याबरोबर ब्रश करण्याआधी 1 ग्लास साधं पाणी प्या. यानंतर ही 1 ते 2 खाऊची पाने कचाकच चावून खा. अर्धा ते 1 तासात टॉयलेटला जाण्याची इच्छा होईल, पोट एकदम साफ होईल, गॅस कमी होईल. उपाय 2, जुनाट बद्धकोष्ठतेसाठी रात्रीचा उपाय. हा उपाय आहे खूप दिवसांचा त्रास असणाऱ्यांसाठी. 1 खाऊचं पान घ्या आणि त्यावर हे 3 पदार्थ टाका. 1, ओवा, अगदी चिमूटभर. जास्त टाकू नका, नाहीतर तोंडाची आग होईल. 2, जिरे, अर्धा चमचा जिरे किंवा जिऱ्याची पावडर. 3, मध, अर्धा चमचा, शक्यतो गावरान मध. हा तयार झालेला विडा रात्री जेवण झाल्यावर खूप बारीक चावून चावून खा. लक्षात ठेवा, घाई करू नका, लाळ त्यात नीट मिसळली पाहिजे. उपाय 3, रात्रभर भिजवलेलं पाणी. हा उपाय खूप लोकांना जास्त प्रभावी वाटतो. रात्री 1 ग्लास पाणी घ्या, त्यात खाऊची पाने चांगली कुस्करून टाका. रात्रभर तसेच ठेवा. सकाळी पाणी ढवळून प्या आणि त्यातील पाने सुद्धा चावून खा. हा उपाय आतडी स्वच्छ करतो, पचन सुधारतो, गॅस आणि ॲसिडिटी कमी करतो. हे उपाय सलग 3 दिवस करून बघा. पहिल्याच दिवशी फरक जाणवेल. सोबत कोमट पाणी प्या, जास्त तेलकट पदार्थ टाळा, फायबरयुक्त अन्न घ्या. मित्रांनो, तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि कोणता उपाय बेस्ट वाटला, काय रिझल्ट आला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू व्यक्तींना शेअर करा. धन्यवाद.